जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत, तर तुम्ही तर बघितलेच असाल की जे DMR ची एक्झाम मित्रांनो, DMER, ज्या मुलांची एक्झाम झालेली आणि ज्या मुलांची एक्झाम बाकी आहे, ज्यांची एक्झाम 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होती मित्रांनो, त्यांची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. हे सूचनापत्रक आलेले आहे, परिपत्रक आलेले आहे आणि त्यांची एक्झाम कधी होणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत. आणि आपण काय करणार आहोत, जी DMER ची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, तिथंसुद्धा मी तुम्हाला लाईव्ह जाऊन दाखवणार आहे. तर काय परिणाम, तिथं काय लेटर आलेले आणि सूचनापत्रक आले ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपण बघा, थोडक्यात बघणार आहोत. वैद्यकीय शिक्षक व आयुष महाराष्ट्र राज्य हे लेटर कधी आले मित्रांनो, 24 सप्टेंबर 2025. तर आपण व्हिडिओ बनवत आहोत रात्रीचे 9-10 वाजता आता, आणि हे लेटर आताच अपडेट आलेली आहे. जे मुलांची एक्झाम 25 तारखेला म्हणजे उद्याच्या तारखेला आहे मित्रांनो, तर ते पावसामुळे रद्द झालेली आहे. या सूचनापत्रामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. जे मुलांचे सेंटर दूर लागलेले त्यांनी कृपया आता थोडंसं थांबून घ्यावे, कारण नाहीतर काय होणार आहे मित्रांनो, एक्झाम इथं परिपत्रकामध्ये दिलेले 25 आणि 26 तारखेला एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे. ती सुद्धा कोणती मित्रांनो, गट क तांत्रिक व अतांत्रिक, ज्या मुलांची तांत्रिकची एक्झाम म्हणजे टेक्निकलची एक्झाम आणि अनटेक्निकलची एक्झामसुद्धा आहे मित्रांनो. तर उद्या ड्रायव्हरचा पेपर होता मित्रांनो, ड्रायव्हर या पोस्टसाठी, आणि आणखी दुसरे पद असतील त्यांची जी एक्झाम होती ती कॅन्सल झालेली. थोडक्यात आपण ह्या परिपत्रक थोडक्यात आपण पूर्ण वाचून बघूया मित्रांनो. आणि नेक्स्ट एक्झाम ही कधी होईल हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे बघा, सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025, हे तर सर्वांना माहीतच आहे मित्रांनो. हे सूचनामध्ये काय दिलेले थोडक्यात आपण बघणार आहोत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरू आहे मित्रांनो. हे तर बघा तुम्ही. आणि आणखी काय खाली माहिती दिलेली, सोलापूर जिल्ह्यासह म्हणजे सोलापूरमध्ये अतिवृष्टी झालेली मित्रांनो, तर त्यांनी सोलापूरचा उल्लेख केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये आपत्कालीन पूरस्थिती निर्माण झाल्याने दिनांक, हे बघा इथं दिलेलं बघा, 25/9/2025 आणि 26/9/2025 हे 2 दिवस ज्यांची एक्झाम आहे मित्रांनो, त्यांच्यासाठीच हे सूचनापत्रक आहे. याच्या पुढे जर 27, 28, 29 या शिफ्टमध्ये ज्यांची एक्झाम असेल त्यांसाठी हे सूचनापत्रक नाही मित्रांनो. रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात, हे फक्त काय 25 आणि 26 तारखेसाठी आहे मित्रांनो. ज्यांची एक्झाम याच्यानंतर असेल त्यांच्यासाठी नाही. आणि हे पेपर कॅन्सल झालेले नाही मित्रांनो, पोस्टपोन झालेले. आता सुधारित वेळापत्रक येणार आहे, तरी मला तर वाटतं हे नेक्स्ट मंथच्या फर्स्ट आठवड्यातील तुमची जी 25 आणि 26 तारखेची एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे ते होऊ शकते मित्रांनो, आणि परिपत्रक येऊ शकतो मित्रांनो. आणि आपण चला DMRच्या साईटला थोडक्यात जाऊन बघणार आहोत. हे बघा, आपण इथं बघणार आहोत गुगलला DMER, तर आपण सर्च करूया DMR. तर बघा, फर्स्ट वेबसाईट आलेली आहे, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई. तर याच्यावर जाऊन बघणार आहोत. वेबसाईट थोडी स्लो होती, पहिल्यांदा मी चेक केली होती, आता ओपन होते का बघूया. हे बघा, वेबसाईट चालत नाही, सर्व्हर अनएबल, खाली दाखवत आहे द सर्व्हर इज टेम्पररी बिझी, ट्राय अगेन लेटर. तर सर्व सर्च करताय मित्रांनो, त्यासाठी आता काय हे लेटर डाउनलोड होत नाही आहे. हे फक्त आता टेलिग्रामवर आणि इकडे तिकडं हे व्हायरल झालेलं आहे मित्रांनो. जर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल आणि तुम्हाला हे लेटर पाहिजे असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही हे लेटर डाउनलोड करू शकता मित्रांनो, सूचनापत्रक. त्याच्यासोबतच जे नवीन माहिती येणार आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणारच आहे मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.